नमस्कार. आम्ही लोक या YouTube मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रहो, भारत पाकिस्तान दरम्यान चाललेल्या लढाईला अचानकपणे पूर्ण विराम मिळाला. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली घोषणा जेवढी नाट्यमय आहे तेवढीच रहस्यमय देखील आहे. ट्रम्प यांच्या या कृतीनं अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. भारत पाकिस्तान या दोन देशांनी आपल्या साऱ्या समस्या उभयपक्षी चर्चेतून सोडवाव्यात. तिसऱ्या कुठल्याही पक्षाचा हस्तक्षेप दोन देशांच्या संदर्भात कुठल्याही प्रकारे मान्य असणार नाही, असं सिमला करारात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे. पाकिस्ताननं ही अट मंजूर केलेली आणि बरीच वर्ष पाळली देखील होती. आता असं काय घडलं की अमेरिकेनं दोन देशांमध्ये चाललेल्या या संघर्षात अचानकपणे उडी घेतली आणि मध्यस्थाची भूमिकाही बजावून टाकली. ट्रम्प यांना या संघर्षात मध्यस्थी करण्याची विनंती ही भारतानं केली की पाकिस्ताननं केली? पहलगाम हल्ल्यानंतर खुद्द ट्रम्प यांनी भारत पाकिस्तानच्या या वादात अमेरिका मध्ये पडणार नाही असं म्हटलेलं होतं. तर अमेरिकेचे उपराष्ट्रपती वान यांनीही अमेरिकेला या प्रकरणात मुळीच रस नाही असं सांगत हा प्रश्न दोन्ही देशांनी मिळून सोडवावा असं म्हटलेलं. पण आता खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनीच या दोनही देशातल्या प्रमुख लोकांशी प्रदीर्घ चर्चा केल्या आणि दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी युद्धबंदी स्वीकारली असं म्हटलेलं आहे. कालपर्यंत या प्रश्नावर बोलणं देखील टाळणारी अमेरिका आज अचानक सक्रिय होते, चर्चा घडून येतात आणि लगोलग युद्धबंदी घडवून आणल्याचं श्रेयही अमेरिकाच घेऊन पसार होते. हे सारंच अनाकलनीय. याचाच अर्थ अमेरिका, पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये नियमित संपर्क होते, चर्चा होत्या हे स्पष्ट होऊन जातं. आणि असं असलं तरी हे सगळं जगापासून लपवण्यात आलं. त्याचं कारण काय? भारत आणि भारतीय परराष्ट्र खात्याचे लोक आपली महत्ता ही सातत्यानं जगाला ओरडून सांगत असतात. ट्रम्प यांनी युद्धबंदीची एकतर्फी घोषणा करून भारतीय परराष्ट्र खातं, भारतीय संरक्षण खातं आणि खुद्द पंतप्रधान कार्यालय या साऱ्यांनाच एक मोठा झटका दिलेला आहे. अमेरिका या साऱ्या प्रकरणात सुरुवातीपासून नक्कीच सामील होती, पण भारत सरकारनं आपल्याच लोकांपासून हे सगळं लपवलं. त्याचं कारण काय? भारत आणि अमेरिका यांचे नक्की संबंध काय? साऱ्या जगाने जशी अमेरिकेची दादागिरी मान्य केली तशीच ती भारतानेही मान्य करून टाकलेली आहे का? असा हे सवाल आता निश्चितपणे विचारला जाईल. हे सगळं चाललंय तरी काय? आणि अशी कशी अमेरिका भारत पाक वादात उतरते आणि मध्यस्थी करून पसार होते? हे सगळं प्रकरण म्हणजे आमच्या परराष्ट्र नीतीचा सपशेल पराभव तर आहेच, पण मुख्य म्हणजे जे नरेंद्र मोदी स्वतःला विश्वगुरू म्हणून घेतात त्यांचा थेट उपमर्द करणारही हे प्रकरण आहे. या संदर्भात काय खरं काय खोटं ते समस्त भारतीयांना कळायलाच हवं. मित्र, ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान यांच्या वादात एकाएकी उडी घेतली असं तर निश्चितच होणार नाही. असं कोणी म्हणणार असेल तर त्याच्यावर कोणी काळं कुत्रही विश्वास ठेवणार नाही. यातली खरी बाब ही की पाकिस्तान हा देश अमेरिकेचा उपकृत देश आहे. अमेरिकेनं वारंवार IMF कर्ज पाकिस्तानला मिळवून दिलं. भारताविरुद्ध लढण्यासाठी आधुनिक शस्त्रास्त्र अमेरिकेनंच पाकिस्तानला दिली. जेव्हा मुशर्रफ यांनी कारगिलमध्ये आपले जवान घुसवले तेव्हा उद्भवलेल्या युद्धजन्य स्थितीत अमेरिकेनंच मध्यस्थी करून युद्धविराम घडवून आणावा अशी गळ तेव्हा पाकिस्तानतर्फेच घालण्यात आलेली होती. अफगाणिस्तानमध्ये जेव्हा अमेरिकेनं युद्ध पुकारलं तेव्हाही पाकिस्ताननं अमेरिकेकडून लाखो डॉलर्स उकळलेले होते. सबब पाकिस्ताननं अमेरिकेसमोर केव्हाच लोटांगण घातलेलं आहे ही बाब सारं जग जाणतं. पण भारताचं काय? भारतानं मोठ्या कसोशीनं कुठल्याही जागतिक महासत्यांच्या कह्यात न जाता सतत तटस्थतेचं धोरण आजवर स्वीकारलं. जागतिकीकरणाच्या काळात देखील आपलं स्वत्व भारतानं टिकून ठेवलेलं. ट्रम्प यांच्या कालच्या युद्धविरामी कृतीमुळं हा सगळा भ्रमाचा भोपळा आज फुटलेला आहे. गेली 10 वर्ष सत्तेत असणारं भाजपा सरकार आणि अमेरिकन प्रशासन यांच्यात विशिष्ट प्रकारचं राजकीय सामंजस्य निर्माण झालेलं आहे असं आता सहजपणे कोणीही म्हणू शकेल. नक्की काय प्रकरण आहे हे? का म्हणून भारतानं अमेरिकेपुढे गुडघे टेकले? काय कारण होती? खुद्द ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींना निवडणूक सुधारणांकरता 125 दशलक्ष डॉलर्स अमेरिकेनं दिल्याचं एकदा म्हटलेलं होतं. हे प्रकरण नक्की काय होतं? भारताच्या कुठल्याही पंतप्रधानानं आजवर अमेरिकन निवडणूक प्रचारात उतरून तिथल्या एखाद्या उमेदवारासाठी मतं मागितलेली नव्हती.
मोदी यांनी ट्रम्प यांच्यासाठी अमेरिकेत जाऊन अब की बार ट्रम्प सरकार ही घोषणा दिलेली. ते कशाचं द्योतक होतं? मित्र हो, सध्याचं भारत सरकार आणि अमेरिकेतलं ट्रम्प सरकार यांच्यात निश्चितपणे काहीतरी लपवण्यासारखे संबंध असावेत हे स्पष्ट करणारं आजचं अमेरिकन प्रेम आहे. युद्धविरामाच्या घटनेनं ही बाब अतिशय क्रूरपणे उघड केलेली आहे. ट्रम्प यांनी मध्यस्थी करून भारत पाक युद्ध थांबवणं हे जसं आश्चर्यकारक आहे, तसंच पहलगाम पासून सुरू झालेला दोन देशांमधला संघर्ष हा देखील चमत्कारिक म्हणावा असाच आहे. काश्मीरातलं 370 कलम काढल्यानंतर तिथला दहशतवाद संपुष्टात आल्याबद्दलच्या फुशारक्या मारल्या जात होत्या. केंद्र सरकारनं काश्मीरात आपली सत्ता आणण्यासाठी जंग पछाडले, पण ते शक्य झालं नाही. तेव्हा तिथल्या सरकारचे सारे अधिकारच काढून टाकण्यात आले. दिल्लीची सर्वंकष सत्ता तिथं प्रस्थापित झाली. दगडफेकीचे प्रकार बंद झाले, दहशतवादी हल्लेही कमी झाले. हे सगळं झालं ते केंद्र सरकारच्या कर्तृत्वामुळं. हे असं झालं की त्या संदर्भातही अमेरिकेनं पाकिस्तानचे कान तेव्हा पिळलेले होते. अचानक एक दिवस 4 अतिरेकी काश्मीरात आजपर्यंत घुसतात, लोकांना त्यांचा धर्म कोणता विचारतात, त्यांना थेट गोळ्या घालून ठार मारतात. हे सगळं प्रकरण एकाएकी कसं काय उद्भवलं? हे कुणी घडवलं, कुणाच्या सांगण्यावरून आणि का म्हणून घडवलं गेलं असावं? भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मस्सी यांनी एका पत्रपरिषदेत बोलताना हे अतिरेकी कोण होते हे आमच्या सुरक्षा यंत्रणांनी शोधून काढलेलं असून त्यांना लवकरच गजाआड करण्यात येईल असं ठोस वक्तव्य केलेलं होतं. ते अतिरेकी अजूनपर्यंत सापडले गेलेले नाहीत. हे सारे आजही काश्मीरात दबाव भरून बसलेले आहेत की सीमा ओलांडून पाकिस्तानात परत गेले आहेत? याबद्दलही आमच्या यंत्रणा आज काहीही बोलायला तयार नाहीत. या प्रकरणातला हा सगळा संशय कल्लोळ मोठा रहस्यमयी बनून गेलेला आहे. दिनांक 7 मेला भारतीय लष्करानं पाकिस्तानातल्या अतिरेकी ठिकाणांवर हल्ले चढवले आणि भारतातला मीडिया कधी नव्हे एवढा चेकाळलेला आपण सगळ्यांनी पाहिला. जणू भारतीय लष्कराला अतिरेकी संपवण्याची जबाबदारी दिली गेली होती आणि मीडियाला युद्धोन्माद निर्माण करण्याचा घाऊक ठेका दिला गेलेला होता. नोएडाच्या टीव्ही स्टुडिओमध्ये बसलेल्या अँकर लोकांनी वातावरण फार बिघडवून टाकलं. भारत घरात घुसून मारणार ही हेडलाईन आमच्या मीडियानं जशी काही अगदी आपल्या छाताडाला लावून धरलेली. पाकिस्तानची लढाई करणं, आझाद काश्मीर भारताला जोडणं आणि किंबहुना इस्लामाबाद सहित सारा पाकिस्तान जिंकून घेणं ही जणू या मीडियाची महत्वाकांक्षा होती असं वातावरण तिथं तयार झालेलं. 7 मे नंतर टीआरपीची चढाओढ सुरू झाली. सरकार पक्षाकडून सुपारी घेतल्यासारखं बोलणारे तथाकथित लष्कर तज्ज्ञ आणि मीडियामधल्या गल्लीछाप अँकर लोकांनी युद्ध भडकावण्याचे सारे प्रयत्न आटोकाट केले. टीव्हीवरल्या हेडलाईन्सने देशभर अक्षरशः धिंगाणा घातला. उठसूट कुठल्याही लहान मोठ्या चॅनल्सवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या सरकारनं या आपल्या लाडक्या मीडियाला मात्र उन्मुक्त स्वातंत्र्य दिलं. त्यामुळं मीडियाच्या हेडलाईन सजल्या. काही लोकांनी आपल्या फौजा लाहोरवर धडकल्या असं सांगितलं, तर काहींनी थेट कराची बंदर भडकवून देण्यात आल्याच्या तद्दन फेक न्यूज चालवल्या. काहींनी तर थेट इस्लामाबादवर भारतीय लष्करानं ताबा मिळवल्याच्या हेडलाईन्स केल्या. आमचा अल्पशिक्षित मध्यम वर्ग हे सारं बेजबाबदार वार्तांकन अतिशय भोळ्या भाबड्या राष्ट्रनिष्ठेनं तेव्हा एन्जॉय करताना आपण पाहिला. मीडियाचा हा उच्छाद अजूनही संपलेला नाही. लष्कर सक्रिय झालेलं, मीडियाचा थैथयाट शिगेला पोहोचलेला. अशा स्थितीत प्रचारजीवी भारतीय जनता पार्टी या युद्धोन्मादापासून कशी काय दूर राहील? भाजपानं या निमित्तानं आपला राष्ट्रवादी अजेंडा पुन्हा एकदा डावावर लावला. काँग्रेस काळात झालेले अतिरेकी हल्ले आणि काँग्रेसची अकर्मण्यता ट्विटरवर आणली गेली. वाजपेयींच्या काळात झालेला संसदेवरचा हल्ला असो की कंदाहार विमान अपहरण हे विषय लपवण्यात आले. पुलवामामध्ये 250 किलो RDX कुठून आलं हे आजपर्यंत आपल्या गुप्तचर यंत्रणांना शोधून काढता आलेलं नाही. पहलगाममध्ये सुरक्षा का नव्हती हे प्रश्न दूर राहिले आणि पाकिस्तानला पहा धडा केवळ आम्ही शिकवू शकतो असा आवडला गेला. राजकीय पक्ष कुठल्याही बाबीचं श्रेय घेण्यासाठी नेहमीच धडपडतात, पण हे साधारणतः निवडणुकीच्या काळात होतं.
यावेळी मात्र सारा मीडिया आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रचार यंत्रणेनं पाकिस्तान विरोधी मोहीम चांगलीच लावून धरलेली. जणू निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि त्या जिंकणं हे एकमेव आव्हान देशासमोर आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर कदाचित लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका घेतल्या जातील असंही आज दिल्लीत बोललं जात आहे. मित्रहो, हा सारा परामर्श सध्याच्या युद्ध स्थितीचा. या संघर्षात भारत जिंकलेला नाही, पाकिस्तान तर मुळीच नाही. जिंकली ती अमेरिका आणि ते ट्रम्प महाशय. अमेरिकेनं भारत पाकिस्तान संघर्षात मध्यस्थी केली की आपल्या दादागिरीचं उथळ प्रदर्शन केलं, हे कदाचित पुढे कळेल. पण आज अमेरिकेनंच घडवून आणलेला युद्धविराम पाकिस्ताननं 3 तासात उधळून लावलेला आपण पाहिला. या संदर्भात आपल्याला काय वाटतं ते कमेंटमध्ये निश्चितपणे सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ही विनंती. नमस्कार.